दुपारी साधारणतः 12 ते 12:30 दरम्यान मुरबाडहून शहापूरकडे जाणाऱ्या महामंडळाच्या बसला कुडोलीजवळ अपघात झाल्याची माहिती मिळाल्यानंतर आम्ही तात्काळ ग्रामीण रुग्णालय मुरबाड येथील सर्व यंत्रणा कार्यान्वित केली। आमच्या सर्व ॲम्ब्युलन्स ह्या रेडी ठेवल्या। या ठिकाणी ग्रामीण रुग्णालय मुरबाड येथे माननीय जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर कैलास पवार सर यांच्या मार्गदर्शनाखाली आपत्कालीन व्यवस्थापन समितीचे या अगोदरच गठन झालेले आहे। त्या समितीतील सर्व सदस्यांना तात्काळ कार्यान्वित करण्यात आले। या बसमध्ये एकूण 70 प्रवासी होते। त्यापैकी ग्रामीण रुग्णालय मुरबाड येथे एकूण 35 रुग्ण उपचारासाठी या ठिकाणी दाखल झाले। 35 रुग्णांपैकी 32 रुग्ण हे किरकोळ जखमी होते आणि 3 रुग्णांना मायनर फ्रॅक्चर एक्सरे नंतर आढळून आलेले आहे। सुदैवानं या 35 रुग्णांमध्ये एकही गंभीर रुग्ण आढळून आला नाहीये। या सर्व रुग्णांना योग्य ते औषधोपचार देण्यात आले। ज्यांना गरज आहे त्यांचे एक्सरेज घेण्यात आले। प्रत्येकांना इंजेक्शन्स, औषधी व मलमपट्टी इतर ज्या आवश्यक त्या तपासण्या करण्यात आला। ज्या रुग्णांना वेदना जास्त होते अशा रुग्णांना आम्ही या ठिकाणी आंतररुग्ण म्हणून भरती करून घेतलेले आहे। सदर घटनेबद्दल मी तात्काळ माननीय आमदार किसनजी कथोरे साहेबांना सूचित केले। त्यांना पूर्ण सविस्तर माहिती दिली। त्यानंतर CS सरांना माहिती दिली। त्यानंतर माननीय तहसीलदार मुरबाड यांना रुग्णालयाच्या व्यवस्थेबद्दल, उपचाराबद्दल सविस्तर माहिती दिली। आज सद्यस्थितीला स्थिती पूर्णपणे नियंत्रणात आहे। सुदैवाने यात कुठलीही गंभीर हानी झालेली नाही।